Standard 9th, exercise 4.1. First question, construct triangle PQR in which QR is given 4.2 cm. Measure of angle Q is 40 degree and PQ plus PR is equal to 8.5 cm. तर मुलांनो बघा, आपल्याला एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे PQR आणि आपल्याला नेहमी एखादा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर आपल्याला तीन गोष्टी दिलेल्या असतात. पण इथं थोडासा एक ट्विस्ट दिलेला आहे आपल्याला. बघा, QR एक लाईन आपल्याला दिलेली आहे, एक साईड 4.2 cm. त्यानंतर मेजर ऑफ अँगल Q सुद्धा दिलेला आहे 40 डिग्री. पण एक ट्विस्ट आहे, इथं साईड PQ प्लस PR इज इक्वल टू 8.5 cm दिले आपल्याला. आता इथे ह्या वेगवेगळ्या साईड्स दिलेल्या नाहीये, दोन साईडची आपल्याला ऍडिशन दिलेली आहे 8.5 cm. तर अशा प्रकारच्या ट्रायंगलला कसं कन्स्ट्रक्ट करायचं आहे आपण ते बघूयात आपण. तर लेट्स स्टार्ट. बघा, आता पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे, मेजर ऑफ अँगल Q 40 डिग्री दिलाय आणि QR किती दिलाय 4.2 cm. तर QR आपण काय करूयात, बेस म्हणून घेऊयात QR. पण आता हे थोडंसं आपल्याला खूप खाली ड्रॉ करावं लागणार आहे. QR 4.2 मेजर ऑफ अँगल Q किती दिलेला आहे आपल्याला 40 डिग्री. तर थोडीशी मोठी लाईन काढून घ्यायची. त्याला नाव देऊयात आपण Q आणि R. हा आपला अँगल झाला 40 डिग्री. ठीक आहे. आता ट्विस्ट आपला काय आहे, तर PQ प्लस PR इज इक्वल टू 8.5 cm. आता बघा, ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये आपल्याला एक ट्विस्ट जो दिला आहे त्याच्यासाठी काय करायचं, तर तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती आहे, दॅट इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टरसाठी आपण काय करतो बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण इथे काढून घेऊयात एक जनरल तुम्हाला समजण्यासाठी. एक फॉर एक्झाम्पल एक लाईन आहे AB. AB लाईन जर असेल तर परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण कसा घेतो, तर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण इकडे एक कर्व या पॉईंट पासून आणि या पॉईंट B पॉईंट पासून सुद्धा इकडे एक कर्व आणि इकडे एक कर्व घेतो आणि हे दोन्ही ही लाईन्स काय करतो आपण जॉईन करून घेतो. ठीक आहे. ही लाईन आपण किती पण एक्सटेंड करू शकतो. आता हे जे दोन लाईन्स आहेत त्या एकमेकांना कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. त्याच्यानंतर आपण जर A पासून या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरची ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे याच्यावर कुठेही पॉईंट घ्या, इथं घ्या. इथून जर आपण एक लाईन ड्रॉ केली A पर्यंत आणि समजा B पर्यंत जॉईन करून घेतली तर या दोन लाईन एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. ही प्रॉपर्टी आहे परपेंडिक्युलर बायसेक्टरची. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल ही आणि ही लाईन जर आपण जॉईन केली तरी सुद्धा या दोन लाईन एकमेकांना काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा पॉईंट C आहे तर CA इज इक्वल टू CB. ठीक आहे. तर ही प्रॉपर्टी आपण आपल्या या प्रॉब्लेममध्ये, हा आपल्याला जो प्रॉब्लेम दिलाय तिथं आपण वापरणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला जे मेजरमेंट दिले 8.5 cm, हे 8.5 cm जे आहे ते 8.5 cm आपण ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे याच्यावर मेजर करून घेऊयात. मग ते तुम्ही तुमच्या कंपासच्या साहाय्याने सुद्धा करू शकता. तर 8.5 cm बघा, 8.5 आपण काय